अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट अशी ओळख बनवलेल्या अभिनेत्याचे हृदयविकाराने निधन झाले आहे. फिरोज खान असं या अभिनेत्याचे नाव असून त्यांनी बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. गुरुवारी 23 मे रोजी सकाळी फिरोज खान यांना अस्वस्थ जाणवू लागले होते. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले, पण प्रवासातच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले. फिरोज खान हे 54 वर्षाचे असल्याचे सांगितले जाते. बदायूं येथे ते गेले असताना त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांना कळवण्यात आले आहे. फिरोज खान यांच्या पत्नी राणा फिरोज खान या बदायूंला रवाना झाल्या. फिरोज खान यांना 2 अपत्ये असून मुलगी तुबा एअर होस्टेस आहे, तर मुलगा मुंबईत फुटबॉल कोच म्हणून काम करतो. फिरोज खान यांच्या अचानक निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टी हळहळली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. फिरोज खान यांनी अनेक हिंदी मालिकेतून काम केले होते. भाभी जी घर पर है, साहब, बीबी और बॉस, अप्पू की उलटन पलटन मध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. याशिवाय गायक अदनान सामी यांच्या थोडी सी तू लिफ्ट करा दे सोबत काही चित्रपटातही काम केले आहे. 1999 सालच्या कोहराम चित्रपटावेळी फिरोज खान यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चनसोबत भेट झाली होती. फिरोज खान आपली मिमिक्री करतात पाहून अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक केले होते. केवळ अमिताभ बच्चनच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सनी मिमिक्री करण्यात फिरोज खान पटाईत होते. 4 मे रोजी त्यांनी एक शेवटचा शो केला, तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठा गराडा घातला होता. मालिका, कार्यक्रम असा त्यांचा प्रवास सुरू असतानाच सकाळी अचानक त्यांना त्रास जाणवू लागला, पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले. अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट अशी शेवटपर्यंत त्यांनी ओळख मिळवली होती. त्याचमुळे त्यांचे लाखो चाहते निधनाच्या बातमीने हळहळले आहेत.